महाराष्ट्र बोर्डाच्या 12वीच्या पेपरफुटी प्रकरणी नवीन धक्कादायक वास्तव पुढे आलेलं आहे। पेपरफुटीचं केंद्र नागपूर जिल्ह्यातील उमरेड असल्याची माहिती उघड झालेली आहे आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे जवळपास केमिस्ट्रीचा पेपर 18 फेब्रुवारीला झाला, त्याच्या 24 दिवस आधी म्हणजे 25 जानेवारीलाच हा पेपर फुटला होता आणि तो जसाच्या तसा पेपर खाजगी ट्यूशन क्लासेसकडे पोहोचला होता। माझ्याकडे दोन्ही प्रश्नपत्रिका आहे। ही प्रश्नपत्रिका आहे जो 18 फेब्रुवारीला नागपूर बोर्डाचा केमिस्ट्रीचा पेपर झाला तो पेपर आहे आणि ही आहे ज्या आरोपीला अतुल चौधरी नावाच्या आरोपीला टार्गेट अकॅडमीचा जो शिक्षक आहे त्याला अटक केली, त्याच्या अकॅडमीचा हा पेपर आहे जो 25 जानेवारी रोजी घेतला। म्हणजे हा पेपर 18 फेब्रुवारीला झाला बोर्डाचा आणि त्याच्या जवळपास 24 दिवस आधी हा पेपर जो आहे तो सराव परीक्षा म्हणून घेण्यात आला आणि दोघांचेही प्रश्न अगदी सारखे म्हणजे जवळपास 95% जास्त प्रश्न जे आहे ते जसेच्या तसे आहे आणि ते अनुक्रमानुसार आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवतोय, हा सेक्शन 1 आहे। आता बघा हा सेक्शन ए मधले प्रश्न आहे, हा टार्गेट अकॅडमीचा प्रश्न सेक्शन ए हायलाइट केलेला आहे आणि हा नागपूर बोर्डाचा प्रश्न आहे सेक्शन एचा। म्हणजे अनुक्रम पण सेम आहे। हे बघा हायलाइट केलेला हा प्रश्न तोच आहे आणि हा प्रश्न तोच आहे। पण हे एकच नाही, हे बघा दुसरा प्रश्न सारखाच, तोही प्रश्न सारखा, तिसरा प्रश्न पण तो पण सेम टू सेम अनुक्रमे वाईज तिसरा प्रश्न पण जो आहे तो सारखा या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आता तुमचा आपण इतर प्रश्न बघूया। बघा जे जे हायलाइट केलेले आहेत ते सगळे प्रश्न जसेच्या तसे कॉपी केलेले आहे। बघा हा प्रश्न कॉपी झालेला आहे या ठिकाणी। बघा हा चौथा प्रश्न। आता आपण पाचवा प्रश्न बघूया। संपूर्ण पेपर जसे तसा कॉपी झालेला आहे, डाऊट येऊ नये म्हणून 1-2 प्रश्न फक्त बदललेले आहे, नाहीतर जशीच्या तसे। हे बघा हा पाचवा प्रश्न सेम टू सेम प्रश्न आहे। बघा पाचवा प्रश्नपत्रिकेतला बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेतला हा प्रश्न आहे आणि या ठिकाणचा हा सेम टू सेम। आता 6वा 7वा 8वा तिन्ही प्रश्न सेम टू सेम कॉपी झालेले, हायलाइट केलेले प्रश्न सगळे कॉपी झालेले आहे आणि फक्त प्रश्न अनुक्रमे वाईज सुद्धा म्हणजे नंबर्स पण बदललेले नाही, ऑर्डर्स पण या ठिकाणी बदलण्यात आलेले नाही। बघा हे सेक्शन बी, आता सेक्शन ए 99% कॉपी केलेला आहे, तर सेक्शन बी आपण बघूया। बघा सेक्शन बी चे बघा तिसरा प्रश्न, चौथा, पाचवा, 7व्यातला सेकंड ऑप्शन्स, 8वा प्रश्न, 9व्याच्यातला पहिला आणि 11वा प्रश्न। 11वा प्रश्न सेम टू सेम कॉपी झालेला आहे, सगळं सेक्शन वाईज कॉपी केलेला आहे। आता ए आणि बी सेक्शन आपण बघितलं प्रश्नपत्रिकेचं। सी सेक्शन बघूया। बघा सी सेक्शन मध्ये तुम्हाला मार्क केलेला दिसतो ना, 15वा प्रश्न जसेच्या तसा घेतलेला आहे। बघा 15 हा बोर्डाचा प्रश्न आहे। हा सगळे प्रश्न जसेच्या तसे, सगळे चारही सेक्शन ए बी सी डी सगळे चारही सेक्शन कॉपी केलेले आहेत। जसेच्या तसे प्रश्न जे आहे ते टार्गेट अकॅडमी जी आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेत आहे। जो सराव पेपर 25 जानेवारीला म्हणजे बोर्डाच्या पेपरच्या जवळपास 24 दिवस आधी घेतला, त्यांच्याकडे सेम प्रश्न कुठून आता अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। नागपूर बोर्डाचे अधिकारी म्हटले की 50% वगैरे पेपर मॅच होतोय। हा पेपर आत्ता TV9 मराठीने प्रश्न टॅली केलेला आहे, 95% जास्त प्रश्न मॅच होत आहेत आता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुक्रमसुद्धा बदललेले नाही। 24-25 जानेवारीला अतुल चौधरी याच्या टार्गेट अकॅडमीमध्ये हा पेपर झाला आणि तो पेपर जो आहे तो जवळपास 175 विद्यार्थ्यांनी तो पेपर त्या ठिकाणी दिला। आता जसं या तसा प्रश्न जर आला प्रश्न आले तर हा पेपर लीक कसा झाला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। विद्यापीठाचे अधिकारी सांगतायत की आमची अत्यंत गुपित पद्धत आहे, 4 ते 5 सेट आम्ही तयार करतो प्रश्नपत्रिकेचे आणि त्यापैकी कुठला सेट येणार हे प्रिंटिंग करणाऱ्याला सुद्धा माहीत नसते, ज्यांनी पेपर सेट केला ज्यांनी प्रश्न ॲड केले त्याला पण माहीत नसते। मग हे या टार्गेट अकॅडमीकडे कसे पोहोचले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। यामध्ये बोर्डाचे कोण, कारण की इतक्या गुपितपणे जेव्हा पेपर बोर्डात पण आले नव्हते, जेव्हा पेपर सेंटरला पण पोहोचले नव्हते तेव्हा हे पेपर लीक झालेले आहे। त्यामुळे यामागे कोण आहे
बोर्डाचं कोणी आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. टार्गेट अकॅडमीच्या अतुल चौधरी याला पोलिसांनी अटक केलेली आहे. चौकशी सुरू आहे की हे जसेच्या तसे प्रश्न त्याच्याकडे कुठून आले, बोर्डाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी दिले, कारण की हा योगायोग होऊ शकत नाही. एखादे शिक्षक पेपर सेट करतो तेव्हा 40-50% कदाचित सारखे प्रश्न येऊ शकतात, पण 95% जास्त प्रश्न सारखे येणं हा योगायोग नाही, तर हा गुन्हा आहे. सुरुवातीला या प्रकरणात जेव्हा हा प्रकार उघडकीस आला तेव्हा उमरेड पोलिसांनी बोर्डाला अहवाल मागितला होता. बरेच दिवस तो अहवाल दिला नाही. मग बोर्डानं अहवाल दिला की हे प्रकरण संशयास्पद आहे, यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी. त्यानंतर उमरेड पोलिसांनी एका जणाला अटक केलेली आहे. परंतु हा प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक आहे की खाजगी अकॅडमीकडे तो पेपर 24 दिवस आधी जशाच्या तसा प्रश्नपत्रिकेचे प्रश्नांचे नंबरसुद्धा सारखे आहे, नेमका पोहोचला कसा, अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि त्या प्रश्नाचे उत्तरं शोधणं पोलिसांकडनं सुरू आहे. पालकांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला या प्रश्नांचे उत्तर हवे आहे, कारण की वर्षानुवर्ष चिकाटीनं अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल जर अशा प्रकारे जर पेपर महाराष्ट्रामध्ये लीक होत राहिले तर. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.